नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि परत आम्ही आज चर्चा घेऊन आलो आहे. काका अभि आणि इकडे दुसरे काका बसले आहेत, ते पाहू जवळ ये. तर आता आम्ही चाललोय विसर्जन करायला. आमच्या शेजाऱ्यांचा गणपती आहे, तो 1.5 दिवसाचा आहे, तर तो आम्ही विसर्जन करणार आहोत. रात्री आम्हाला ऑलमोस्ट 4:30 पावणे 5 वाजले. आम्ही थांब बोलता 4:30 पावणे 5 वाजले आणि आलो तर एंड करायला भेटला नाही ब्लॉग. मग मी तसं तिथेच एंड केला आणि ब्लॉग तो येईल याच्या अगोदर, तो नक्की पहा. आणि काही नाही, पाऊस खूप खतरनाक चालू आहे. आता आम्ही चाललो विसर्जन करायला गाडीने जाणार. तुम्हाला दाखवतो विसर्जन कसं करतात, तुम्हाला माहीत असेल तरी पण मी दाखवतो. काय लागल्या तुला, काय म्हणायचं आहे? बरोबर आहे ना. काकाने काल अभंग एवढे म्हटले भाई, आवाज बसलाय, आता डोळे उघडणच नाही, मिलमिल करतात डोळे. ते आज एकदम पोट खाली करून जातो. आज पोट एकदम खाली. तरी पण जेवलेलं दुपारी 3:30 वाजता. दुपारी 3:30ला जेवले आणि आजपासून प्रत्येक घरात काय ना काय बनवणार आहे. म्हणजे इडली, वडापाव, मिसळ, मंचुरियन, पावभाजी, तर ते बनणार आहे. 7 घरात भजन आहे. 7 घरात भजन. सांग मध्ये तुझा पण आवाज जाता नाही. तर ते खाणार आहोत, त्यामुळे जेवायला येण्याचे चान्सेस खूप कमी. आणि पाऊस रात्री एवढा लागलाय तरी आम्ही जेवायला रात्री जाम पाऊस. म्हणजे मी पूर्ण भिजलो, परत चेंज करून परत गेलो कपडे. तर आता त्यांची वाट एवढा पडलाय पाऊस काल. आणि आज पण सकाळपासून चालू आहे. जरा सासरवाड्याला जाऊन आलो, पाया पडून आलो, 4-5 गणपतींच्या पाया पडले. लवकर उठलो मी, आज 10 वाजता उठलोय. हे सगळे लेट कामार दिस तो परत झोपलाय, हा परत झोपलाय. काका लेट उठले पण परत झोपले नाही. पण मी हे पप्पा आहे बघा, ते सध्या आजारी आहे, त्यामुळे त्यांनी काही एवढं मनावर नाही घेतलंय. हे बघा, हे बघतात बघा. आता आम्ही वाट बघतोय. गणपती इथनंच जाणार, आमच्या दरवाज्यातनंच घेऊन जाणार आहोत गाडीतनं आमच्या. तर ते आले की मग आम्ही जाऊ. आम्ही सगळे रेडी आहोत, रेडी स्टेडी पो करायला रेडी आहे. तर तिकडनं येणार आहेत. अभि कसल्या विचारत आहे. अभि झोपेत न उठलाय. चला मग भेटू आपण गणपतीच्या विसर्जनच्या कार्यक्रमात. चला बाय बाय. काय संतू कायचं गाणं म्हणतं? मोरया खाली खायचं गाणं म्हणतं. गणपती चालले गावाला, चैन पडे ना मुन्नाला. ए छत्री घेतला अभि, छत्री घे ना. या पिंक्या कोणचा रे? या पिंक्या संतूंचा गणपती निघाला गावाला. संतू गाणं कसला म्हणतो? गणपती चालले गावाला, चैन पडे ना मुन्नाला. दाखव. अरे गणपती बाप्पा तडे आणि हुंदीर ती हातीत धुवून घेऊन जातो. सगळे उंदरात हाडलाच ते, आता काय खरं नाही तर मग या पिंक्याने घेतल्या ना हुंदीर आणि फटाके. हो आता निस्ता वाजवता काय नाही, फक्त हातात घेतल्या ना. म्हणजे भावाशी सांगले असेल फटाके घे हाती. तर आम्ही गेलो आता विसर्जनला. 5-2 मिनिटात पोहोचलो. काय शिल्लक ठेवू नका आता. पाठसून पण बघा, पाठसून पण गणपती येतो एकदम खडे जातो. तर आता आम्ही पोचतो आणि गणपती आम्ही विसर्जन करतो. पोरा दिसली नाही, आता आवाज दिलो नाही तोंडातून बाहेर. अच्छा ठीक आहे. अच्छा राहुल पिंक्या वहिनीक सांग हा, असं करी होतो. संतू गणेश घाटावर गेलो होतो आम्ही. गणेश घाट, खडेचं घाट, गणेश घाट. तिथे आम्ही 1.5 दिवसाचे गणपती बुडवतो मोस्टली. आता आम्ही चाललो गणपती बुडव संतूचं. कारण संतू जाऊन रियाज करूचो संतू सोबत. 2 अभंग म्हणतलो. हे असे 4 वर्ष आली म्हणता, पण काय अजूनपर्यंत एक अभंग होणार नाही. चौकास तर 3 गणपती आमचे गेले आहेत. अजून किती येतात? हे छत्री बाप्पांका छत्री द्यायला ना बाबून. तिजूनचो गणपती 4 गणपती आहेत ना. किती आहेत टोटल गणपती? 4 गणपती आहेत विसर्जनसाठी. आणि आमचे मित्र सगळे इल्ले आहेत. नमस्ते. तर आता आम्ही विसर्जन करून बनणार जातलो. नाही रे जातलो काय? नक्की म्हणून लवकर आलोय आम्ही. लवकर कडे 7 वाजा गेले. काय
गावात टाइम होतो. आता विसर्जन करतो, तुला दाखवतो विसर्जन कसं करतो. विसर्जनासाठी काच मांजर आलेला आहे मित्रांनो, बघा गणपती विसर्जनासाठी. काय म्हणे हे बघ इकडे बघ मनू मनू मन्या मन्या सुर्वे मांजराचं नाव आहे. वा कोकणातील तो भाभी मरे ए भाभी ए घोडे बघू नको अडे बघू नको. नमस्कार नमस्कार. कधी इलो कधी इलो मी नाही म्हणत 2 दिवस झाले. आता दिव दोघा गजली करतो दिव काय चर्चा चालू जोरात तर काय करतात भाई. ए मी शूट केलंय, तू भांडलास संतो काय नव्हतं ऐकलंय मी शूट केलंय. काय नव्हतं वहिनी काय नव्हतं. आता आम्ही ना उद्या जाऊया ट्रेन काढूया तिकीट मग लोणावळा नसतो फिरायला 10 दिवस. बॉसला सांगल्याला 5 दिवस सुट्टी. बॉसला सांगल्याला 5 दिवस सुट्टी आणि 1.5 दिवस गणपती बुडवून आता सुट्टी टाकली वाटेल. ह्यो आमचो भावी बुवा आणि हो 2 घरा करता आणि घराक जाता आपल्या. कसलो बुवा आपला घर झाला की घराक पळता. तुका मी फेमस करतले. आम्ही आरती घेणार घरात आटा मग मार टाकू लागलो. नॉन सेन्स. सोनीचो कॅमेरा सोनीचो कोणच्या हे त्याच्या कसं झाला म्हणलो काय माहित बाबा ह्यो. अमोशिक झाला म्हणलं वाटता. यो बघ नाही 4.5 विठ्ठल परब्रह्म आरतीच प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. गाडी उडायची. ओ विठ्ठले माझे माऊली ये खरं वरी कराटे उनी वाट मी पाहे देवनी वाट मी पाहे. तुमची वेळी बाकडी मनोभावीची सेवा चाकरी केल्याचे मान्य करून घ्या. यशा कल्याण करा. काय त्यांच्या इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण करा महाराजा. दारिद्र्य क्लेश अवघे देशांतरा पाठवा. सुखी ठेवा समाधानी ठेवा महाराजा. तुमच्या घरातील प्रत्येक घटक पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करत असेल त्या त्या ठिकाणी त्याला आश्रय द्या महाराजा. अनंत काळापर्यंत येऊन तुम्ही त्यांच्याकडून तुमची सेवा चाकरी करून घ्या महाराजा. मुन्नाची गाडी आणलात त्या कोण होता सांगलाय मी का घेऊया गाडीचं नको आता गुंका जाणार होतो. अभिचं मोबाईल पडलो दाखय रे अभि चालू करून दाखय फुटलं असतं दाखय पैसे बघता पहिले पैसे नाही फुटलं मोबाईल दाखय. काकलो प्रसादी वाटता टाकल्या भारी काम केला तुका पुण्य गाव त्याला कधी बघा प्रसाद आता आम्ही खातो. ज्ञानू ह्याच्या घराकडे 2दा गेलो. यो माणूस एकदा निजलो आणि एकदा घरात नाही मग भांडवला येणार नाही होणार. मोठं झालं म्हणून सांगतो बघ आता तोंड तडे करता. चला आता आमका जाऊन दे. ते किती गेलो तिला मारू चल जातो. ए बघा बरं का तोंड टाकलं चालले मीडियावाले बोलतो कसं घेऊन चाललो आपल्या घरात
आता पुढच्या वर्षी झोमॅटो मध्ये एकदम 5 दिवसाचा गणपती ना. पुढच्या वर्षी 5 days. पिशवी टाकल्याकडे अंदाज झालो आणि पाऊस पण नाही तर पटकन पळाया तयारी करून भरणार जाऊ. चांगल्या प्रकारे झालेला आहे. पावसाने अजिबात व्यत्यय आणलेला नाही. त्याच्याबरोबर पावसाचे आम्ही खूप आभार मानतो आणि मी खाते. पोल्ट्री खपत झाली. तुझं पाठ भरला जाके तू मालवणात सांग बरं. आपण सासरवाडी जातात. माझा बिलू आमचे सगळे जुने रामकृष्ण बाळकृष्ण सगळे कृष्ण शिवाजी आणि गणेश घावरे आमचे लहानपणापासून सगळे देवाचे अवतार. जवळचा गेला आमचा करणार असतो तो पाणी मोलांटी घासे मोलबा ढेंगणावरती आधी. तर मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि संतू भिजलेला आहे. आता कोम येणार आहे त्याला. तर मत म्हणणे आम्ही आता इलो विसर्जन करून आणि आता भरण्यात आहे मा. हो भरणार जाऊया. आता मी भरणार जातो. पेटर शिल्लक किती ठेवला. तर मित्रांनो आता भरणार भेटा. चला मी रेडी होते. बाय बाय. आम्ही लो भजनात आणि भजनावरती पावभाजी. तर पावभाजी काकलो बघा कितकी पावभाजी खाता. लागल्या कितकी इतके पावभाजी खात. दोन प्लेट पावभाजी खाल्ले ना. 2 प्लेट. हे बिचारे 1 प्लेट खातात. हे 2 पोरगे ते मिळून या खातात. लागलो काय रे. रियाज चालू रे बरोबर मस्त. तर अजित कडकडे शिकलेले होत. बंद करत यो आमटी वाटतात. पळालो पकरो एवढं लोणचा वालो. मीठ आणि लोणचा लिंबू पीठ. चला सर भेटा नंतर थोडा. ये देखो सबसे पावरफुल इंजिन 1200 हॉर्स पावर का. अरे पुढे 1200 हॉर्स पावर का इंजिन 1 सेकंड में. नाही पण तू इंट्रो करून घ्या. तुझं स्वतःच इंट्रो करून केलंय. तर नमस्कार म्हणजे स्वागत माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि तर आज आम्ही गोटेवाडीवर भजन घेऊन येलो आम्ही. तर भजन कार्यक्रम झालो. मस्त पावभाजी वगैरे खाऊन झाली. मुन्नाची वाईज काढून झाली. आणि आता थोड्याच वेळात आम्ही भेटूया दुसऱ्या घरात. तर चला बाय बाय. भेटू आपण परत. बाय. कोकणचा एक ब्लॉगर सायनिंग ऑफ.